उगवे पोरासकडे जैतीर परिसरात रेती व्यवसायातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून ह्या घटनेत रमेश पासावन आणि लालबहादूर गोंड हे 2 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार एकाच्या हाताला तर दुसऱ्याच्या मानेतून गोळी आरपार गेली असून दोघांवर बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून नेमका गोळीबार कुठे आणि कसा झाला याचा शोध घेतला जात आहे। पेडणे मालातल्या उगवे पोरसकडे न्हंयच्या वाठारात तेरेखोल नदीच्या देगेक राती गोळीबार जाल्लो अशी खबर मेळ्ळ्या आणि तातूंतल्यान रमेश पासवान आणि लाल बहादूर गोंड हे 2 कामगार बरेच जखमी झाल्या। एका कामगाराच्या हातातून तर दुसऱ्या मानेतल्यान गोळी गेल्ली आसा आणि तांचेर उपचार सध्या बांबोळे हॉस्पिटलात सुरू आसात। याविषयी पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे हांच्याकडे संपर्क साधलो असता एक्झॅक्टली खंयचे प्लेसीर गोळीबार जाला आणि कित्या खातीर गोळीबार जाला हे अजून मेरेन कळोंक ना। जो मेरेन जे जखमी 2 कामगार बांबोळे हॉस्पिटलात उपचार सुरू आसात एकातल्या जी गोळी लागलेली ती गोळी काढलेली आसा त्या उपरांत तो स्टेटमेंट दितलो। त्या उपरांत नक्की कित्या खातीर आणि कोणी गोळीबार केलो हाचो उलगडो जावपाची शक्यताय आसा। पेडणे पोलीस तपास करीत आसा। हांगासर आमी पळयता तेरेखोल न्हंयन व्हडा प्रमाणान रेंव काडटना कामगार जे असतात ते कामगार आपल्या पोटा खातीर येतात, पण काही जणांचो रेंव काडपाक विरोध आसा आणि तातून उगवे वाठारातले जे शेतकार भाव आसात बागायतदार भाव आसात ते म्हणतात सदांच आमच्या वाठारान रेंव काडूंक नाका, हेरांचे आमकां पडलेली ना। पण हो गोळीबार जाला तो रेंव काडपाच्या हेतूंतल्यान जाला की आनी कित्या खातीर जाला की हे कामगार आनी खंय वयताले हो शोध सध्या पोलीस घेत आसा। पण लोकां मदीं एक भीतीचे वातावरण निर्माण जाल्ले आसा। सरकारान हाची बेगोबेग दखल घेवन जे कोण गुन्हेगार आसतले तांकां शासन करची अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता। हांव निवृत्ती शिरोडकर।